गुड मॉर्निंग एवरीवन. सगळ्यांना माझा आवाज येतोय का सांगा चॅट बॉक्स मध्ये. सबको मेरी आवाज सुनाई दे रही है? ओके, थैंक यू. चलिए सब लोग अटेंडेंस लगा लीजिए. क्लास रिकॉर्ड हो रहा है. तो आज ईव्हीएस का लेक्चर आहे. ईव्हीएस चा लेक्चर आहे आज. तर सगळ्यांनी ईव्हीएस चं टेक्स्टबुक ओपन करा. चला पटकन. सगळ्यांनी ईव्हीएस चं टेक्स्टबुक ओपन केलंय? सब लोगों ने ईवीएस का टेक्स्ट बुक ओपन किया? सबको स्क्रीन विजिबल है क्या बताइए चैट बॉक्स में. स्क्रीन सगळ्यांना दिसते? ओके, चला स्टार्ट करूया आपण. ऑलरेडी क्लासचा टाइम झालेला आहे. ओके, तर आज आपण टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू लेसन नंबर 22. आज आपण लेसन नंबर 22 स्टार्ट करणार आहे. ओके, सगळ्यांनी 22 लेसन ओपन करा टेक्स्टबुक मध्ये. 22 नंबरचा लेसन सगळ्यांनी ओपन करा. केला? लेसन नंबर 22. नाव काय लेसनचं? हू फुलफिल अवर नीड्स. म्हणजे आपल्या गरजा कोण पूर्ण करतात. जे आपल्याला जे काही लागतं, आपल्याला जे काही पाहिजे असतं ते आपल्या गरजा कोण पूर्ण करतात ते आपल्याला या लेसन मध्ये सांगितलेलं आहे. ओके, तर आपल्याला कुठल्या कुठल्या वस्तूंचं खूप गरज असते बघा. काय काय वस्तूंचं जास्त गरज असते? मॅनला कुठल्या बेसिक नेसेसिटी आहे? सगळ्यांना माहिती आहे. कुठल्या बेसिक नेसेसिटी आहे मॅनच्या? कोण सांगणार मला? मॅनच्या बेसिक नेसेसिटी म्हणजे माणसाच्या हे गरजा कुठल्या आहेत? कोण सांगणार मला? चला चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. नाव लिहा. सगळ्यांना माझा आवाज येतोय ना? सबको मेरी आवाज सुनाई दे रही है? रिप्लाई कीजिए चैट बॉक्स में. सगळ्यांना माझा आवाज येतोय? ओके, तन्वी सांग. काय मॅनच्या बेसिक नेसेसिटी? शेतकरी, टीचर. नाही, आपल्याला आपल्याला काय लागतं रोज? माणसासाठी काय रोज गरज म्हणजे काय लागतं आपल्याला नक्की? आता शेतकरी सांगितलं तू, मग तो शेतकरी काय पिकवतो, काय करतो त्याच्यामुळे आपल्याला मिळतं? राईस. यस. ओके, तर बघा, तर राईस हे ते काय आहे नक्की? राईस शेतकरी काय करतो? पीक पिकवतो ना शेतामध्ये. क्रॉप काय करतो? ग्रो करतो. मग ते काय फूड मिळतं आपल्याला. त्याच्यातून काय मिळतं? फूड. ओके, काय मिळतं? फूड. तर फर्स्ट वाला जे मॅनची बेसिक नेसेसिटी आहे ती आपल्याला कळाली. काय आहे? फूड. ओके, काय? फूड, अन्न. आपल्याला आपण जेवण खाल्ल्याशिवाय, अन्न खाल्ल्याशिवाय राहू शकू का, जगू शकू का? आपल्याला रोज आपण जेवतो ना, तर फूड आपली बेसिक नेसेसिटी आहे. ओके, नेक्स्ट त्याच्यानंतर आपलं काय? शेल्टर म्हणजे निवारा. आपल्याला राहण्यासाठी घर सुद्धा लागतं ना. कुठेही आपण राहू शकत नाही. आपल्याला एक घर पाहिजे, तेव्हाच आपण जिवंत राहू, नाही तर बाहेर थंडी वगैरे हे. तर सेकंड आपलं बेसिक नेसेसिटी आहे शेल्टर. ओके, त्याला बोलतात निवारा, घर. ओके, आणि थर्ड आपली बेसिक नेसेसिटी आहे क्लोथ. काय? क्लोथ म्हणजे कपडे. तर कपडेच नसतील तर कसे तुम्ही? बरोबर. तर या सगळ्या आपल्या बेसिक नेसेसिटी आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं.
आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत म्हणजे आपल्या ज्या बेसिक गरजा आहेत त्या कुठल्या आहेत पहिल्या फूड क्लोथ अँड शेल्टर. ओके, सगळ्यांनी लक्षात ठेवलं, सगळ्यांच्या लक्षात आलं बेसिक नेसेसिटी. मॅनच्या चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा जरा, सगळ्यांना कळाला क्या? ओके, मग त्याच्याविषयीच आज आपण या लेसन मध्ये स्टडी करणार आहोत. ओके, तर सगळ्यांनी लेसन नंबर 22 ओपन करा. चला आपण बघूया लेसन मध्ये काय दिलंय. हू फुलफिल्स अवर नीड्स, आपल्या गरजा कोण पूर्ण करतात. आता बघा इथे काय दिलंय, कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. ओके, खाली क्वेश्चन विचारला त्याचे आन्सर तुम्ही द्यायचे मला. ओके, व्हॉट डज युअर फादर डू, तुमचे वडील काय काम करतात. ओके, तुम्हाला विचारलंय ते तुमचे वडील काय काम करतात, तुमचे पप्पा काय काम करतात. व्हॉट डिड युअर ग्रँडफादर डू, तुमचे आजोबा काय काम करायचे ते विचारलंय. ओके, व्हॉट वुड यू लाईक टू बी व्हेन यू ग्रो अप, तुम्हाला काय व्हायला आवडेल मोठे झाल्यानंतर. ओके, तर चला मला याचा आन्सर कोण देणार, तुम्हाला काय मोठेपणी तुम्हाला काय व्हायला आवडेल. चला बघूया आपण कोणाला काय आवडायला आवडेल. कोण सांगेल मला फर्स्ट आन्सर. ओके, तन्वी, तुला काय आवडेल बनायला. डॉक्टर. ओके, व्हेरी गुड, डॉक्टर. स्पर्श, तू सांग. स्पर्श, ओके. स्नेहा बताइए आप, आपको क्या बनना है. पुलिस ऑफिसर. ओके, व्हेरी गुड, पोलीस ऑफिसर. ओके, तसं सगळ्यांना काही ना काय बनायचंच आहे ना. ओके, तर बघा अजून काय दिलंय नेक्स्ट. बघा इथे तुम्हाला पिक्चर सुद्धा दाखवलेत ना. बघा टीचर आहे, ओके, फार्मर आहे, डॉक्टर आहे, मिल्कमॅन आहे. इथे हा कोण आहे, पॉटर, बरोबर, जो कुंभार मडकी बनवतो. नेक्स्ट काय, ग्रोसरी मॅन आहे. ओके, किराणा मालाच्या दुकानात ग्रोसरी मॅन आहे. नेक्स्ट इथे काय, पोल्ट्री मॅन आहे. ओके, बरोबर. तर बघा हे सगळेजण काय करतायत, हे सगळेजण त्यांचं काय करतायत, काम करतायत ना, ऑक्युपेशन करतायत ना, त्यांचं काम करतायत होऊन. बघा जी लेडी आहे ती तिथं शिकवायचं काम करते टीचर बनवून. फार्मर काय करतोय, पीक जे क्रॉप आहे ते ग्रो करतोय फार्म मध्ये. डॉक्टर त्याचं काम करतोय. म्हणजे हे सगळेजण काही ना काही काम करतात आहेत. ओके, look at the picture above and answer the following question. Okay, you must have seen some of these people, name their occupation. बघा तुम्ही यापैकी लोक बघितलेच असतील, तर तुम्ही त्यांची नावं सांगायची. ओके, आता हे कुठले कुठले काम करतायत ते तुम्हाला विचारलंय. ओके, जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की इथे ही आहे जी लेडी आहे ती टीचर आहे. ओके, नंतर इथे जो आहे जो मॅन तो फार्मर आहे, इकडे डॉक्टर आहे, इकडे मिल्कमॅन आहे, बरोबर. ते त्यांचं काम करतायत. विच ऑफ दिस पीपल हॅव यू मेड, यापैकी कोणत्या लोकांशी तुमचा संबंध आलाय. चला मला कोण आन्सर देईल याचं. तुम्ही कुठल्या लोकांना भेटले, तुमच्या पिक्चर मध्ये जे आहे त्याच्यापैकी कुठल्या लोकांना भेटले तुम्ही, कोण सांगणार मला. बाकीचे स्टुडंट काय करतात. कनिक्स, माईक ऑन कर, सांग मला या पिक्चर मध्ये तू कुठल्या लोकांशी कुठल्या पीपल्सला भेटलाय. कनिक्स, माझा आवाज येतोय का सगळ्यांना, जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. हा कनिक्स सांग, इथे जे आहेत तुला इथे दिसतात नाही पीपल वेगळे वेगळे काम करतायत. हा, त्याच्यातलं तू कुठल्या लोकांबरोबर म्हणजे लोकांना भेटलाय तू आतापर्यंत, कुठले कुठले तुम्ही बघितले त्याच्यातले काम करताना.
डॉक्टर. ओके, अजून? टीचरला नाही बघितलं? स्कूलमध्ये टीचर असतात ना, मग आणि फार्मर जो शेतकरी, मिल्कमॅन पण बघितला असेल तू, ग्रोसरी मॅन पण बघितला असेल, रोज जर सामान घ्यायला जात असशील तर. ओके ओके, माइक ऑफ करा. नेक्स्ट, विच ऑफ युअर नीड्स डू दे फुलफिल? तर तुमच्या त्यांच्याकडून कुठल्या गरजा पूर्ण होत आहेत? बघा, ही जी लोक आहेत सगळी कामं करतायत ना, पण त्या तुमच्या गरजा पूर्ण करतायत. तर तुम्हाला काय भेटतं त्यांच्याकडून? कोण सांगणार मला? ही जी सगळी जण कामं करतायत त्यांच्याकडून तुम्हाला काय मिळतं? तुमच्या काय नीड्स पूर्ण होतात? ओके, आर्या. आर्या सांग, काय आपल्याला मिळतं त्यांच्याकडून? आर्या, माइक ऑन कर. हॅलो. चला, कोण सांगणार? पटापट माइक ऑन करायचं आपल्याला. ओके, स्पर्श सांग. स्पर्श. पुन्हा दूध मिळतं. काय? पुन्हा दूध मिळतं. ओके, मिल्कमॅन आपल्याला मिल्क देतो. ओके, अजून नेक्स्ट. स्पर्श, तू सांग. स्पर्श. गुड मॉर्निंग टीचर. गुड मॉर्निंग. सांग मला. फार्मर कडून हम्म. शेतात पिकलेले धान्य भेटतात. हा, अजून? टीचर कडून आपल्याला शिकवले जातं. नॉलेज भेटतं. ओके, नॉलेज भेटतं. नेक्स्ट. दुकानामध्ये भरपूर प्रकारचे वस्तू भेटतात. ओके, आपल्याला जे काही सामान लागतं ते आपण ग्रोसरी मॅन कडून घेऊन येतो. ओके, आणि डॉक्टर काय करतो? आपली डॉक्टर हेल्थ. कडे आपण आजारी पडल्यावर जातो. हा, मग आपल्याला ट्रीटमेंट मिळते. ओके, आपण जर जर आपल्याला काय झालं असेल दुखापत, त्याच्यावर ते आपल्या हेल्थची केअर घेतात. ओके, व्हेरी गुड. तर सगळ्यांना कळालं? सगळ्यांकडनं बघा, हे सगळेजण आपल्याला किती रोज उपयोगी पडतात, बरोबर आहे? इम्पॉर्टंट आहेत आपल्या लाईफ मध्ये, आपल्या गरजा पूर्ण करतात. मेन म्हणजे जो फार्मर आहे त्याच्यामुळे आपल्याला फूड मिळतं खायला. जी टीचर आहे त्यांच्याकडनं नॉलेज मिळतं. जर तुम्हाला काहीच माहित नाही, काय शिकलाच नाही तुम्ही, तुम्हाला काही नॉलेजच भेटलं नाही, तर तुम्हाला काहीच बोलता येणार नाही, बरोबर? डॉक्टर कडून आपल्याला काय, आपली हेल्थ ची ट्रीटमेंट होते, बरोबर? मिल्कमॅन कडून मिल्क मिळतं, सगळ्यांना माहितीये. पॉटर कडून काय मिळतं? आपल्या घरात जे मडकी वगैरे भांडी जी आहेत तीच नसती, जर पॉटरच नसतं तर ती बनवलीच नसती कोणी, आणि ती आपल्याला भेटली पण नसती, बरोबर? ग्रोसरी मॅन, आता ग्रोसरी मॅन काय करतो? सगळं सामान जे काही आपल्याला लागतं ते विकायचं काम करतो, बरोबर? ग्रोसरी मॅनच्या ग्रोसरीमध्ये सुद्धा खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या आपल्याला गरजेच्या असतात. आणि नेक्स्ट आहे जो पोल्ट्री मॅन, जो फार्म हे करतोय, हेन्स हे करतोय, ते सुद्धा आपल्याला उपयोगी आहेत ना. आपण फूड मध्ये त्याचा यूज करतो, एग्स वगैरे खातो, बरोबर? तर हे जे सगळेजण आहेत पीपल, ते आपापलं काय करतात? काम करतात, आपापला जॉब करतात. मग त्यांच्यामुळं फायदा कोणाला होतोय? आपल्याला होतोय. ओके, कळालं सगळ्यांना? हे सगळेजण आपले नीड्स काय करतात? फुलफिल करतात, म्हणजे आपल्या गरजा पूर्ण करतात. कळालं का सगळ्यांना एवढं? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळ्यांना कळालंय का? ओके, चला नेक्स्ट पॅराग्राफ बघूया आपण. Air, water, food and shelter are the basic needs of every living thing. They are our basic needs as well, but human beings have many other needs besides these. For example, we need clothes to wear, teacher to guide us, and doctor if we fall ill. Different people work to fulfill our various needs.
their work fulfills some of our needs as well as their own needs. Such work is called occupation. बघा काय सांगितलं इथे, मी तुम्हाला सगळ्यांना पहिले स्टार्टिंग मध्ये सांगितलं आपल्या बेसिक नीड्स कुठल्या आहेत सगळ्या लिव्हिंग थिंगच्या, म्हणजे सगळ्या सजीवांच्या जे सगळे लिव्हिंग थिंग्स आहेत त्यांचे बेसिक नीड्स कुठले आहेत, एअर, वॉटर, फूड अँड शेल्टर. ओके, बरोबर, हे आहेत बेसिक नेसेसिटी. आणि त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अजून काही माणसाच्या गरजा आहेत, नीड्स आहेत, बेसिक नीड्स आहेत. कुठल्या कुठल्या, बघा, जर आपल्याला कपड्यांची गरज असते, बरोबर, वी नीड अ क्लोथ टू वेअर, आपल्याला कपडे लागतात. टीचर टू गाईड अस, आपल्याला जे गाईड करण्यासाठी टीचर लागतात. ओके, डॉक्टर इफ वी फॉल इल, जर आपण आजारी पडलो तर आपल्याला डॉक्टर लागतात, बरोबर. तर डिफरंट पीपल वर्क टू फुलफिल अवर व्हराईज नीड्स. तर अशा वेगवेगळ्या आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी ही जी लोक आहेत ती कामं करत असतात वेगवेगळी. ओके, तर देअर वर्क फुलफिल सम ऑफ अवर नीड्स ॲज वेल एज देअर ओन नीड्स. सच वर्क इज कॉल्ड ऑक्युपेशन. सगळ्यांनी अंडरलाईन करा. बघा, मग त्यांनी केलेल्या कामामुळं त्यांच्या किंवा बाकीच्यांच्या गरजा पूर्ण होतात, त्या कामांना काय बोलतात, ऑक्युपेशन बोलतात. ओके, सगळ्यांनी मार्क करा हे. डिफरंट पीपल वर्क टू फुलफिल अवर व्हराईज नीड्स. देअर वर्क फुलफिल सम ऑफ अवर नीड्स ॲज वेल एज देअर ओन नीड्स. सच अ वर्क इज कॉल्ड अन ऑक्युपेशन. मग यालाच काय बोलतात, ऑक्युपेशन म्हणजे व्यवसाय. काय बोलतात, व्यवसाय, काम, धंदा. ओके, कळालं सगळ्यांना हा पॅराग्राफ? सगळ्यांनी मार्क केलं का? तुम्हाला MCQ मध्ये विचारतील. ओके, फिलिंग द ब्लँक्स मध्ये विचारतील ऑक्युपेशनची डेफिनेशन. आन्सर इन वन सेंटेन्स मध्ये विचारतील. सगळ्यांनी मार्क करून ठेवा, अंडरलाईन करून ठेवा. ओके, चला नेक्स्ट. आता आपल्याला डिफरंट टाइप्स ऑफ ऑक्युपेशन बघायचे. ओके, कुठल्या कुठल्या प्रकारचे जॉब म्हणजे असतात, ऑक्युपेशन म्हणजे व्यवसाय असतात. ओके, बघा, देर आर व्हराईज टाइप्स ऑफ ऑक्युपेशन. दे कॅन बी डिवायडेड इंटू 4 मेन क्लासेस ॲज फॉलो. तर वेगवेगळ्या प्रकारचे असतात ऑक्युपेशन. तर आपल्याला ते 4 क्लासमध्ये त्यांनी डिवाइड केलेत. ओके, बघा, फर्स्ट काय दिलंय, नेचर बेस्ड ऑक्युपेशन. नेचर बेस्ड ऑक्युपेशन म्हणजे निसर्गाच्या संबंधित. ओके, जसं ऍग्रिकल्चर, शेती, फिशिंग, मासेमारी. ओके, हे सगळं काय नॅचरल बेस आहे. म्हणजे हे सगळं नॅचरल मध्ये ऑलरेडी, बघा, नॅचरल म्हणजे क्रॉप वगैरे ग्रो करतात, म्हणजे ऑलरेडी शेती जमीन आहे नॅचरल, बरोबर. फिशिंग, जे समुद्रातनं मासे वगैरे पकडतात, हे नेचर बेस आहे. नेचर बेस म्हणजे निसर्गावर अवलंबून आहे. जर पाऊस पडला तर शेती होते. ओके, बरोबर. नंतर आहे सेकंड मॅन्युफॅक्चर. मॅन्युफॅक्चर म्हणजे उद्योग, बनवायचं काम. तर मेकिंग ऑटोमोबाईल, मोटार वगैरे तयार करणे. नंतर मेकिंग पॉट्स, स्मार्ट पॉट्स वगैरे तयार करणे. मेकिंग क्लोथ, कपडे वगैरे तयार करणे. हे सगळं काय मॅन्युफॅक्चर, इथे बनवलं जातं. ओके, त्याच्यानंतर काय ट्रेड. ट्रेड म्हणजे काय व्यापार. ओके, बिझनेस बोलता ना तुम्ही, व्यापार. सेलिंग फार्म प्रोड्यूस, शॉपकीपिंग, याला बोलतात ट्रेड म्हणजे व्यापार, बिझनेस. तुम्ही सगळं दुकान, एक बघा, इथे काय दिलंय, ट्रेड. ट्रेड म्हणजे काय, बिझनेस. म्हणजे शेतातलं काय विकायचं. सेलिंग फ्रॉम प्रोड्यूस म्हणजे शेतातला बाजार, दुकानदार वगैरे हे सगळे काय बिझनेस करतात. ओके, प्रोव्हाइडिंग सर्व्हिस म्हणजे दोज गिवन बाय अ टीचर, डॉक्टर, अ बँक. आता प्रोव्हाइडिंग सर्व्हिस मध्ये काय, सेवा पुरवणे. म्हणजे आपल्याला जे काही सेवा वगैरे देतात, म्हणजे बँक आपल्याला काय, बँकेतनं आपल्याला पैसे मिळतात. डॉक्टर काय करतो, आपलं हेल्थ चेक करतो. टीचर काय करते, आपल्याला गाईड करते. हे सगळं काय प्रोव्हाइडिंग सर्व्हिस. ओके,
कळालं सगळ्यांना? फोर टाइप्स ऑफ ऑक्युपेशन. सगळ्यांना कळालं का? सगळ्यांना कळालं? 4 डिफरंट टाइप्स कुठले आहेत? कोण सांगणार मला? चला, कुठले 4 डिफरंट टाइप्स आहेत ऑक्युपेशनचे? कुठल्या क्लासमध्ये हे केले, त्यांनी क्लासिफाईड केले? कोण सांगणार आहे? चला, एक एक सांगा मला. फर्स्ट कोण सांगणार? आरुष सांग. फर्स्ट क्लास कुठला आहे ऑक्युपेशनचा? आरुष, माईक ऑन कर. सांग मला फर्स्ट क्लास कुठला आहे ऑक्युपेशनचा? चला पटकन आन्सर द्यायचंय मला. बाकीचे स्टुडंट, आवाज येतोय ना माझा तुम्हाला? तर चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. हॅलो, चला मला सांगा एक एक क्लास. मी आता तुम्हाला सांगितले ते क्लास सांगा मला. चला एकेकांनी कुठले कुठले क्लास आहेत ऑक्युपेशनचे बघा टेक्स्टबुक मध्ये आणि सांगा मला. तन्वी सांग. नॅचरल, एक सांग. दर्श सांग. आरुष, 1 मिनिट, पहिले आरुष सांगेल. आरुष सांग. माईक ऑन कर आरुष. नॅचरल बेस्ड ऑक्युपेशन. नेचर बेस्ड ऑक्युपेशन. मग त्याच्यामध्ये कुठलं कुठलं येतं? ऍग्रिकल्चर अँड फिशिंग. ओके. नेक्स्ट सेकंड वाला तन्वी सांग. कुठला आहे सेकंड वाला ऑक्युपेशन? कुठला आहे तन्वी? तन्वी, ओके, माइक ऑफ करा तन्वी. ओके, स्पर्श सांग मला. थर्ड सेकंड वाला कुठला आहे? मॅन्युफॅक्चर. ओके, मॅन्युफॅक्चर. थर्ड वाला कोण सांगणार मला? स्नेहा बताइए, थर्ड वाला कुठला आहे? स्नेहा बताइए, क्या लिखा है वो? ट्रेड. क्या है? ट्रेड. ओके. और लास्ट वाला कोण सांगणार? प्रोवाइडिंग सर्व्हिस. ओके, त्याच्यामध्ये आपल्या सेवा पुरवल्या जातात. ओके, माइक ऑफ कीजिए. चलिए अब देखते हैं नेक्स्ट पैराग्राफ. द इम्पॉर्टन्स ऑफ ऍग्रिकल्चर. आता आपल्याला शेतीचं महत्व समजायचंय. ओके, आपल्याला शेती का महत्वाची आहे ते बघायचंय. ऍग्रिकल्चर इज अन इम्पॉर्टंट ऑक्युपेशन इन अवर कंट्री. एव्हरीवन इन द कंट्री गेट्स फूड बिकॉज फार्मर वर्क इन द फील्ड. बघा, तर आपल्या देशामध्ये शेतीला खूप जास्त महत्व आहे, खूप. आणि शेतकरी आपल्या इथे शेतामध्ये काम करतो, त्याच्यामुळे आपल्याला काय मिळतं? फूड मिळतं, अन्न मिळतं. ओके, आपल्या देशातल्या सगळ्या लोकांना खायला अन्न मिळतं. तर शेतकऱ्यांनी शेतात काम केलं नसतं तर कोणाला आपल्याला काहीच अन्न मिळालं नसतं, फूड मिळालं नसतं. आवर फूड इन्क्लूड्स आयटम्स सच ॲज भाकरी, चपाती, राईस, दाल, व्हेजिटेबल्स अँड सॅलड. तर आपल्या फूड मध्ये काय काय असतं? भाजी, भाकरी, अजून चपाती, दाल, राईस, व्हेजिटेबल्स अँड सॅलड. ओके, these items are prepared from crops grown in the field. आता हे सगळे जे आपण खातो आपल्या रोजच्या फूड मध्ये असतं ते कुठून मिळतं आपल्याला? कुठे ग्रो केलं जातं? हे सगळं शेतामध्ये ग्रो केलं जातं. ओके, जसं राईसचं काय केलं? राईस आपल्या शेतामध्ये ग्रो केलं जातं फार्म मध्ये. दालसाठी सुद्धा जे सिरियल्स आहेत म्हणजे डाळ वगैरे ही सगळी शेतामध्ये पिकवली जाते. व्हेजिटेबल्स ग्रो केले जातात तेव्हा आपल्याला हे सगळं खायला मिळतं.
Crops like jawar, bajra, wheat, rice, pulses are as well as leafy vegetables and other vegetables are grown in the fields. बघा, तर आपल्या काय काय ग्रो केलं जातं field मध्ये, शेतामध्ये काय काय ग्रो केलं जातं? क्रॉप्स कुठले कुठले? जवार, बाजरा, व्हीट, गहू, तांदूळ, पल्सेस म्हणजे डाळी वगैरे, नंतर लिफी व्हेजिटेबल्स म्हणजे पालेभाज्या, आणि दुसऱ्या व्हेजिटेबल्स म्हणजे वांगी वगैरे. ओके, हे सगळे आपल्या शेतामध्ये पिकवल्या जातात. अदर नीड्स आर ऑल्सो टेकन केअर ऑफ थ्रू फार्मिंग. फॉर एक्झाम्पल, वी गेट शुगर फ्रॉम शुगर केन, टेक्सटाईल मेड फ्रॉम द कॉटन आर यूज टू मेक अ गारमेंट. बघा, तर आपल्या बाकीच्या सुद्धा ज्या गरजा आहेत त्या आपल्या शेतातूनच पूर्ण केल्या जातात. ओके, जसं आपलं फूड एक नेसेसिटी होती ना, फूड एक बेसिक नीड्स होतं, तर ती आपल्याला कुठून मिळते? ऍग्रिकल्चर मधून, शेतामधून मिळते. ओके, तसंच आता दुसऱ्या ज्या गरजा आहेत आपल्या, फॉर एक्झाम्पल क्लोथ, कपडे सुद्धा आपल्याला इम्पॉर्टंट आहे ना, तर कपडे सुद्धा कुठून मिळतात? शेतातूनच मिळतात. शेतामध्ये जेव्हा कॉटन काय केला जातो, ग्रो केला जातो, तेव्हा त्याच्यातून आपल्याला कपडे तयार होतात. आणि नंतर शुगर, जो शुगर आहे ते सुद्धा आपल्याला शुगर केन पासून मिळतं, ऊसापासूनच मिळतं ना. तर ऊस सुद्धा कुठे पिकवलं जातं? शेतामध्येच पिकवलं जातं. ओके, farming of the fruits, flowers and medicinal plant is also carried out on the large scale. बघा, तर फळे, फुले आणि ज्या औषधी वनस्पती असतात त्यांची सुद्धा शेती मोठ्या प्रमाणात केली जाते आपल्या देशामध्ये. बघा, तर फार्मिंग कशाचं ऍग्रिकल्चर केलं जातं? कशाचं फार्मिंग केलं जातं? फर्स्ट काय, आपलं जे फूड आहे म्हणजे त्याच्यासाठी क्रॉप लागतात. कुठले कुठले? व्हीट, जवार, बाजरा, देन राईस, पल्सेस. नंतर काय केलं जातं? लिफी व्हेजिटेबल्स सुद्धा ग्रो केल्या जातात. जे आपल्या दुसऱ्या व्हेजिटेबल्स आहेत त्या सुद्धा ग्रो केल्या जातात. प्लस कॉटन सुद्धा ग्रो केला जातो आपल्या इथे. परत साठी शुगर केन ग्रो केला जातो. आणि जे फ्रुट्स, फ्लावर्स वगैरे आहेत आणि जे मेडिसिनल प्लांट आहे जसं तुळसी वगैरे, ते सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतामध्ये त्यांची सुद्धा शेती केली जाते. कळालं सगळ्यांना इम्पॉर्टन्स ऑफ ऍग्रिकल्चर? जरा चॅट बॉक्स मध्ये सांगा. इम्पॉर्टन्स ऑफ ऍग्रिकल्चर कळालं का सगळ्यांना? आपलं जे ऍग्रिकल्चर आहे, शेती किती महत्वाची आहे, सगळ्यांना कळालं? बाकीचे स्टुडंट झोपलेत की आहेत क्लासमध्ये? जरा रिप्लाय करा. फक्त 2-3 स्टुडंट रिप्लाय करतायत, बाकीचे कुठे आहेत? ओके, चला नेक्स्ट पॅरा बघूया आपण. नेक्स्ट काय विचारलंय बघा इथे, ऍग्रो बेस्ड ऑक्युपेशन. काय विचारलंय? ऍग्रो बेस्ड ऑक्युपेशन. आता या शेतीला म्हणजे शेतीला पूरक असणारे म्हणजे शेती संबंधित असणारे व्यवसाय, ऑक्युपेशन कुठले ते आपण बघायचं. म्हणजे शेतीसाठी जे ऑक्युपेशन आहे, जे काम आहे, ते काय असतं? इम्पॉर्टंट असतं. ते आता आपण बघणार आहे. कुठलं कुठलं काम शेतीसाठी केलं जातं ते बघा. ऍग्रिकल्चर प्रोडक्ट कॅन बी यूज टू अंडरटेक मेनी अदर ऑक्युपेशन. ऍग्रिकल्चर प्रोडक्ट कॅन बी यूज टू अंडरटेक मेनी अदर ऑक्युपेशन. तर शेतीतून मिळणाऱ्या गोष्टीचा उपयोग करून इतर व्यवसाय सुद्धा करता येतो. ओके, आपल्याला शेतातून जे काय मिळेल ते यूज करून आपण दुसरा ऑक्युपेशन सुद्धा करू शकतो. फॉडर इज क्रिएटेड इन द फील्ड. It is used to feed up cows, buffaloes, and sheep. Thus, as we cultivate the land, we can raise these animals also. बघा, काय सांगितले? फॉडर म्हणजे काय? चारा. जो गाई म्हशीला लागतो तो चारा, तो शेतामध्ये तयार होतो. सगळ्यांना माहिती आहे, शेतामध्येच तयार होतो ना. आपले जे जे सगळे शेतातले क्रॉप आहे काढल्यानंतर जे सगळे झाडं वगैरे कापतात
पिकाशेत राहिल्यानंतर त्याच्यातून काय चारा मिळतो. ओके, तर त्याचा उपयोग कोणासाठी होतो? फॉडरचा यूज कोणासाठी होतो? गाई, म्हशी, शेळ्या यांच्यासाठी होतो, बरोबर. त्यामुळे शेती करत असताना आपण हे ॲनिमल सुद्धा काय करू शकतो? पाळू शकतो, बरोबर. वी ऑप्टेन मिल्क, मीट अँड लेदर फ्रॉम ॲनिमल्स. आणि आपल्याला आता बघा, या ॲनिमल्स कडून काय काय मिळतं? मग मिल्क मिळतं, दूध मिळतं, मीठ मिळतं, म्हणजे त्यांची मांस आपण खाऊ शकतो ना. शीप तुम्ही खाल्ले, गोट वगैरे तुम्ही खाता. ओके, लेदर त्यांच्या कातळी मिळते, बरोबर. द ग्रेन इज ग्रोन इन द फील्ड. इट कॅन बी यूज टू फीड चिकन्स. बघा, तर आपल्या शेतामध्ये काय तयार होतं? अजून धान्य सुद्धा तयार होतं, होतात ना धान्य, मका वगैरे, आणि नाहीतर वीट, गहू वगैरे. तर हे कोणासाठी, कोण खातं हे? कोण खातं हे? चिकन. ओके, जे कोंबड्या असतात ना त्यांना आपण हे देऊ शकतो. ओके, फ्रूट ग्रोन ऑन फार्म कॅन बी यूज टू प्रिपेअर स्क्वॅशेस, जॅम्स अँड जेलीज. बघा, जर तुम्ही शेतामध्ये आता फळं उगवली, फळं लावली आता तुम्ही शेतामध्ये, तर त्याच्यापासून तुम्हाला काय बनवता येईल? सरबत, जॅम, जेली, हे सगळं बनवता येईल. ओके, शीप रिअरिंग, poultry, animal husbandry, and fruit processing are all occupations dependent on agriculture. They are called agro-based occupations. बघा, तर बघा, शीप रिअरिंग म्हणजे शेळी पाळणे, कोंबड्या पाळणे, ॲनिमल हजबंड्री म्हणजे सगळे जे म्हशी वगैरे ते पाळणे. ओके, फ्रूट प्रोसेसिंग म्हणजे फळ प्रक्रिया, म्हणजे फळांपासून वेगवेगळ्या वस्तू बनवणे आणि ते विकणे. या सगळ्या काय शेतीवर अवलंबून असणारे काय व्यवसाय आहेत. ओके, त्यालाच आपण काय बोलणार? ॲग्रो बेस्ड ऑक्युपेशन. कळालं सगळ्यांना ॲग्रो बेस्ड ऑक्युपेशन म्हणजे काय? कुठले ॲग्रो बेस्ड ऑक्युपेशन कोण सांगणार मला? ॲग्रो बेस्ड ऑक्युपेशन कुठले कुठले? चला, कोण सांगणार मला? चला पटकन, ज्याला येतं त्याने नाव लिहा चॅट बॉक्स मध्ये. ॲग्रो बेस्ड ऑक्युपेशन कुठले कुठले? चला, बाकीच्यांनी सुद्धा सांगायचंय, एक एक सांगायचं सगळ्यांनी. ओके, स्पर्श तू सांग, फक्त एक. कुठलं आहे? एकच सांग मला. कोंबड्या पाळणे, गाई म्हशी पाळणे. ओके, बस बस, स्पर्शने सांगितलं कोंबड्या पाळणे. ओके, पोलेट्री, पोलेट्री बोलतात त्याला. ओके, अजून दुसरा वाला कोण सांगेल? ॲग्रो बेस्ड ऑक्युपेशन. कनिक सांग, कनिक, माईक ऑन कर आणि सांग. कनिक, सहयोग, सहयोग, माईक ऑन कर, सांग मला. शेतीवर अवलंबून असणारे व्यवसाय. सहयोग. येस टीचर. हा, सांग, कुठले कुठले शेतीला अवलंबून असतात व्यवसाय? शेतीसोबत आपण कुठले कुठले काम अजून करू शकतो, व्यवसाय करू शकतो? आताच सांगितले मी, जरा पटकन सांगा. सॉरी टीचर, मी बाथरूमला गेलतो. ओके, बघा, तर शेळी पालन, आपण शेळी पाळतो ना, शेळी पालन, शीप रिअरिंग बोलतात त्याला. नेक्स्ट, त्याच्यानंतर पोलेट्री, कोंबड्या पाळणे, ॲनिमल हजबंड्री म्हणजे आपले जे सगळे गाई म्हशी पाळतो ते, आणि फ्रूट प्रोसेसिंग, फळापासून काही वेगवेगळ्या वस्तू बनवणे. हे सगळे काय शेतीवर अवलंबून आहे. शेतातून जे काही मिळतं त्याच्यातून आपण हे व्यवसाय करतो. ओके, याला बोलतात ॲग्रो बेस्ड ऑक्युपेशन. ओके, सगळ्यांनी लक्षात ठेवा. नेक्स्ट, सम विलेज ऑक्युपेशन्स आर फॅमिली बिझनेस. Sometimes people carry on the work at their father
and grandfather did before them. However, in our country, we can choose the job we want to do. बघा, तर काही गावातले लोक बघा, त्यांचे जे व्यवसाय असतात ते एकदम परंपरागत असतात, म्हणजे आधीपासून चालत आलेले. असं म्हणजे जे आता बघा, पॉटर तुम्ही बघितलं असेल, समजा एक पॉटरची फॅमिली असेल, ओके, कुंभाराची फॅमिली असेल, तर ते त्यांचे आजोबा पणजोबा जर मडकी बनवायचंच काम करत असेल, पॉट बनवायचंच काम करत असेल, तर त्यांचे पुढचे जे आहे सगळेजण काय करतात, पॉट बनवायचंच काम करतात, पॉटरचंच काम करतात. ओके, असं त्यांचं असतं आधीपासूनच. समटाइम्स पीपल कॅरी ऑन द वर्क दॅट देअर फादर अँड ग्रँडफादर डीड बिफोर देम. ओके, तर काही जण असतात त्यांचे आजोबा वडील जे काम करत आले असतात तेच काम सुद्धा मुलं सुद्धा करतात. आता मी सांगितलं तसं. बिझनेस टाईप. However, in our country, we can choose the job we want to do. पण आपल्या देशामध्ये आपल्याला आवडणारा ऑक्युपेशन आपण करू शकतो, आपल्याला आवडणारा जॉब आपण करू शकतो. ओके, असं नाही की तू हेच करायचं हाच जॉब करायचा असं नाहीये. आपल्या देशामध्ये तुम्ही कुठलाही जॉब करू शकता. कळालं सगळ्यांना एवढं? इथपर्यंत कळालं का सगळ्यांना? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, बघा एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ती आपण बघूया आता. डू यू नो and in ancient times man did not know about farming. He would wander around and search of food. He used to hunt. बघा, तर आधीच्या काळामध्ये सगळ्यात फार फार वर्षापूर्वी माणसाला शेती करता येत नव्हती. तो काय करायचा, फूड साठी काय करायचा, इकडे तिकडे भटकायचा. ओके, आणि शिकार करायचा. ही एट फ्रुट्स अँड ट्युबर्स. तो काय करायचा, फळ खायचा, कंदमुळे खायचा. ओके, कच्चे सगळं खायचं. तुम्हाला सगळं माहिती आहे की त्याला अजून तेव्हा शिजवायचं कसं ते सुद्धा माहित नव्हतं. वेन मॅन लर्न हाऊ टू ग्रो क्रॉप ही कुड गेट फूड इन वन प्लेस. आणि जेव्हा त्याला कळालं की शेती कशी करायची, शेतामध्ये धान्य कसं पिकवायचं, हे जेव्हा त्याला कळालं तर तो एकाच जागी राहून त्याला तो शेती करायला लागला आणि त्याला तिथे अन्न मिळायला लागलं, फूड मिळायला लागलं. देअर वॉज नो नीड टू वंडर अबाउट फॉर फूड एनिमोर. आता त्याला कुठेही भटकायची गरज राहिली नव्हती. ही बिगॅन टू हॅव अ फ्री टाइम. मग त्याला काय खूप जास्त टाइम भेटायला लागला. इन दॅट फ्री टाइम मेनी डिस्कवरीज वेअर मेड अँड मेनी इंडस्ट्रीज वेअर डेव्हलप. बघा, तर त्यांना फ्री टाइम भेटला ना, तेव्हा त्यांनी काय केलंय, विविध शोध लावले, वेगवेगळे शोध लावले. जसं तुम्हाला समजलं, तो आधी शेती करायला लागला, मग शेती करता करता त्याला खूप टाइम भेटला, मग त्याने असंच बसून बसून फायरचा शोध लावला. दोन जे सगळ्यांना माहिती आहेत ना, दोन स्टोन एकमेकांवर त्यांनी असेच घासले ज्याच्यातून फायर निर्माण झाली, असा त्याने फायरचा शोध लावला. असे त्यांनी खूप सारे काय केले, इंडस्ट्रीज वेअर डेव्हलप, त्यांनी खूप सारे उद्योग निर्माण केले. कळालं सगळ्यांना इन्फॉर्मेशन? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळ्यांना कळालं का इथपर्यंत? आता जो नेक्स्ट पार्ट आहे तो आहे इंडस्ट्री म्हणजे उद्योग. ते आपण नेक्स्ट क्लास मध्ये घेऊया. आज आपण कुठपर्यंत बघितलं, काय काय बघितलं आज आपण? फर्स्ट आपण बघितलं की आपल्या बेसिक नेसेसिटी कुठल्या आहेत, बेसिक नीड्स ऑफ लिव्हिंग थिंग्स कुठल्या आहेत. कोण सांगणार मला? चला पटकन, चला पटापट आन्सर द्या. बेसिक नीड्स ऑफ लिव्हिंग थिंग्स, आपल्या बेसिक नीड्स कुठल्या आहेत? ओके, स्पर्श सांग. एअर, वॉटर, फूड, शेल्टर. ओके, व्हेरी गुड. तर आपल्या बेसिक नीड्स कुठल्या आहेत? एअर, वॉटर, फूड अँड शेल्टर. ओके, नेक्स्ट आपण काय बघितलं? ऑक्युपेशनची डेफिनेशन बघितली. ओके, व्हॉट इज मीन बाय ऑक्युपेशन? कोण सांगणार मला? चला, व्हॉट इज मीन बाय ऑक्युपेशन?
कोण सांगणार? ऑक्युपेशन म्हणजे काय? चला बाकीचे स्टुडंट. तन्वी, सांग मला ऑक्युपेशन म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय ऑक्युपेशन? का काम करतो, कशासाठी काम करतो, सांग. तन्वी, आवाज येतोय माझा? ओके, कनिक्स, तू सांग. कनिक्स, माईक ऑन कर आणि सांग मला व्हॉट इज मीन बाय ऑक्युपेशन. हेच क्वेश्चन मी होमवर्क मध्ये देणार आहे. चला सगळ्यांनी पटापट आन्सर करा. ऑक्युपेशन म्हणजे काय? कोण सांगणार? व्यवसाय म्हणजे काय? सहयोग सांग. यस टीचर. व्यवसाय म्हणजे काय? सांग पटकन. इथेच डेफिनेशन आहे, ती वाचून दाखवायची फक्त. चला पटकन सांग. व्यवसायाची डेफिनेशन, व्याख्या काय? व्यवसाय म्हणजे काय? दिलंय ना, आपल्या विविध गरजा पुरवण्यासाठी, तिथून स्टार्ट वाच. आपल्या विविध गरजा पुरवण्यासाठी वेगवेगळे लोक काम करतात. तर त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांचा आणि इतरांच्या गरजा पूर्ण होतात. त्याला काय बोलतात? व्यवसाय. सगळ्यांनी लक्षात ठेवा. डिफरंट पीपल वर्क टू फुलफिल अवर नीड्स. देअर वर्क फुलफिल सम ऑफ अवर नीड्स अँड ॲज वेल ॲज देअर ओन नीड्स. सच अ वर्क इज कॉल्ड अन ऑक्युपेशन. मी अंडरलाईन सुद्धा करायला सांगितलं होतं. केलं नाही तुम्ही डेफिनेशनला? नंतर डिफरंट टाइप्स ऑफ ऑक्युपेशन. 4 टाइप्स ऑफ ऑक्युपेशन. कोण सांगणार मला? चला 4च्या 4 ऑक्युपेशन कोण सांगणार मला? 4 टाइप्स ऑफ ऑक्युपेशन कोण सांगणार? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, कनिक्स सांग. कनिक्स, माईक ऑन कर. चल पटकन. कनिक्स, माझा आवाज येतोय? माईक ऑन कर. सांग मला 4 टाइप्स ऑफ ऑक्युपेशन. व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ ऑक्युपेशन? ओके, स्पर्श तू सांग. नेचर बेस्ड ऑब्झर्वेशन ऑक्युपेशन. ऑक्युपेशन. दुसरा मॅन्युफॅक्चर. तिसरा ट्रेड. चौथा प्रोव्हाइडिंग सर्व्हिस. Okay, very good. So there are 4 different types of occupation. Nature based occupation, example सुद्धा लिहायचे. Agriculture, fishing, manufacture, making automobiles, making pots, trade, selling farm produce, shopkeeping and providing service, bank, doctor. Okay, तर हे सगळे डिफरंट हेअर. आणि नंतर आपण काय बघितलं? इम्पॉर्टन्स ऑफ ऍग्रिकल्चर. आपल्या शेती का गरजेची, शेतीचं महत्व बघितलं. आपल्या कंट्रीमध्ये शेती खूप इम्पॉर्टंट आहे. तर का इम्पॉर्टंट आहे ते बघितलं. ओके, आणि नंतर काय बघितलं? या शेतीवर आधारित असलेले व्यवसाय, ऑक्युपेशन बघितलेले. ओके,
सगळ्यांना इथपर्यंत कळालं का सांगा जरा मला चॅट बॉक्स मध्ये. फर्स्ट 2 पेज सगळ्यांना कळाले का? ओके, तर जे बाकीचा जो पुढचा पार्ट आहे इंडस्ट्री वाला तो आपण नेक्स्ट लेसन मध्ये घेऊया, सॉरी नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊया. आणि आता हा जो एवढा पार्ट झालाय तो सगळ्यांनी घरी रीड करायचा आहे फर्स्ट 2 पेज. त्याच्या रिलेटेड मी क्वेश्चन आन्सर्स गुगल क्लासरूम मध्ये काय करणार आहे, अपलोड करणार आहे. तर त्याचे आन्सर्स तुम्ही लिहायचे. ओके, फर्स्ट 2 पेज वरच्या रिलेटेड क्वेश्चन आन्सर्स मी गुगल क्लासरूम मध्ये अपलोड करणार आहेत. त्याचे आन्सर तुम्ही शोधून लिहायचे आहेत. ओके, एक्सरसाइज मधले क्वेश्चन आन्सर्स नाही आहेत ते मी डिफरंट देणार आहे. तर पहिले सगळ्यांनी आता क्लास संपल्यावर लेसन रीड करायचंय आणि नंतरच ते क्वेश्चन आन्सर्स लिहायचे. कळालं सगळ्यांना? कोणाला काही डाऊट आहे फर्स्ट 2 पेज मध्ये? ओके, चला मग आपण इथेच थांबूया. नेक्स्ट क्लासमध्ये नेक्स्ट लेसन घेऊ. ओके, बाय एव्हरीवन. बाय बाय टीचर. बाय. बाय बाय टीचर. बाय. चला.